तर जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी सांगता होतं. भरतसाहेब इंदूजीकडं काल मुख्यमंत्र्यांनी संजय साहेबांनी केलं. त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरले. त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझं दिव्यांग निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद घेतले. त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन स्थगित करतो आणि दोन या गोष्टी घडल्या होत्या. एक तर अन्नत्यागही होतं आणि दुसरं रक्तदान करत होतं. ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली, संघर्षात पुन्हा रयतेकडे जाण्याचं काम छत्रपतींनी केला. त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरतसाहेबांनी दिलेलं आवश्यक आहे आणि प्रमाण समजतो. आणि 2-3 तारखेला खरं तर आमच्या सगळ्या मागण्याला वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे. मंजुरात भेटेल आणि आनंदानं हा दिव्यांग शेतकरी, कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी या वर्ग शब्दमशिरा ठरणार नाही असं नक्की मला खात्री आहे. म्हणून आजचं आंदोलन जून मासाचं दिव्यांग बांधव कानाकोपऱ्यातून गडचिरोलीपासून तर प्रत्येक ठिकाणाहून इथं आला स्वतःच्या पैशात त्यांचंही मी आभार मानतो. त्यांना आमच्या तानाजी मानुसरांचे वंशज काही इथे आलेले आहेत. अनेक चांगल्या गोष्टी इथे घडल्या. या भूमीला आम्ही कधी विसरणार नाही. ते 3 दिवस मला रायगडाच्या पायथ्याशी येतात याच्यासारखं भाग्य नाही आणि या भाग्यामध्ये माझं खऱ्या अर्थानं दिव्यांगाचं जड आहे अशा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.